मित्रांनो, ज्या गोष्टीवर बिलकुलच बोला वाटेना अशा गोष्टीवर बोलायची वेळ आणू नका. सध्या पोलीस भरतीचं ग्राउंड चालू आहे. तुमचं ग्राउंड निघल न निघल हे वेगळा विषय राहिला, तुम्ही दुसरा विषय पुढे आणू नका. छत्रपती संभाजीनगर येथे जो 23 वर्षाचा मुलगा वारलाय रनिंग करत असताना, ही या भरतीमध्ये दुसरी घटना आहे. मला सांगायचं तात्पर्य एवढं आहे, मला कधीही वाटतंय, मी परत एकदा म्हणालो की भरतीच काही सगळं नाही. आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजे, पण कुठं थांबायचं कुठं नाही आपल्याला कळतंय. बरं, ज्या वेळेस तुम्ही एवढं तुम्हाला लक्षात आलं की बाबा यावेळेस आपल्याला थांबावं लागतंय, थांबा, पुढची भरती देऊ. 23 वर्ष जास्त नाहीत. 23 वर्षाच्या मुलाला त्याच्या आईवडिलाला जर खांदा द्यावा लागत असेल तर याच्यापेक्षा वाईट काहीच नाही. आणि हे बी केव्हा, काहीतरी चांगलं करायचं होतं, पोलीस बनायचं होतं, वर्दी घ्यायची होती. याच्यासाठी थोडंसं पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे, तुम्ही ग्राउंडचा टाइम फिक्स ठेवा. मुलं रात्री यायलेत, रात्रभर बसायले, तिथं झोपायची व्यवस्था नाही, पाणी प्यायची तिथं पाण्याची व्यवस्था नाही, त्यांच्या खाण्याची व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही. त्याच्यातही त्यांना विचित्र बोलल्या चाललंय. ते काय म्हणजे काय भीक वगैरे मागायला आलेलं नाही तिथं, त्यांचा हक्क आहे ते. आणि काही चोऱ्या वगैरे करायला आलेलं नाही तिथं. इतक्या मेहनतीनं आकांतानं करायचंय काय माहितीये का, एक जॉब मिळवण्यासाठी या गोष्टी चालू आहेत. थोडंसं तुमचंही कार्य आहे, थोडं त्यांना सहकार्य करणं. आपला जो मित्रपरिवार जे सध्या कार्यरत पोलीस आहेत, थोडा तुम्ही विचार करा. तुम्ही पण ह्याच दिवसातून गेलेला आहात. थोडं मुलांना एकेरी भाषेत बोलणं, त्यांचा कॉन्फिडन्स लूज होणं, या गोष्टीचा थोडा विचार करा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कोणतीच भरती आज याची नुकसान भरपाई करू शकत नाही. आज त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचा डोंगर आहे, 23 वर्षाचा मुलगा जाते म्हणजे याच्यापेक्षा वाईट काय. पर चोऱ्या करून थोडं चाललंय, काहीतरी जिद्दीनं काहीतरी करून दाखवायचं होतं आपल्या गावाला, आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्यात. बाबा माझं एक पोलीसमध्ये एक नाव आलं पाहिजे, करून दाखवायचं होतं. याच्यासाठी थोडंसं तुम्हालाही तुमचे नियम बदलावे लागतील. पोलीस प्रशासनाला परत एकदा कळकळीची विनंती आहे, जो मुलगा आज गेलाय त्याच्या कुटुंबियाला याची आर्थिक मदत तर भेटलीच पाहिजे, पण त्याचबरोबर इथून पुढे ह्या गोष्टी होऊ नये याच्यासाठी तुम्हाला काय बदल करता येईल ह्या थोड्याशा गोष्टीचा विचार करा मायबाप सारखा. कारण विषय एवढा अवघड आहे की जो मुलगा आज गेलाय त्याला बोलायचंय, तुम्हाला बोलता येणार नाही, कायमचा निघून गेलाय. आणि ते बी केव्हा, काहीतरी चांगलं कार्य करताना. तिथं ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे, डॉक्टर जवळ असायला पाहिजे, हॉस्पिटलमध्ये नेऊस तर जर मुलगा जातंय हे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, तर थोडीशी काळजी याची तुम्ही घ्यायला पाहिजे. पाण्याची व्यवस्था नाही, हॉस्पिटल नाही, त्याचबरोबर तिथं ॲम्ब्युलन्स नाही. या गोष्टीचे जिम्मेदार कोण आहेत मग? त्याचबरोबर त्यांना एकेरी भाषेत बोलल्या चालले, ते काही वेगळा विषय नाही आहे काही. तिथं सांगायचं तात्पर्य एवढं आहे, जो मुलगा आज गेलाय, एवढ्या दिवसापासून एवढे वर्ष जे सातत्यानं त्यानं ग्राउंड केलं, त्यासाठी त्याला एक संधी भेटली होती. त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्याचा जीव गेलाय. पण साधी गोष्ट आहे काही, जीव गेला म्हणजे विषय संपला, तुम्ही मेले, दुनिया संपली. मग मला एवढं म्हणायचंय, आपल्या पोरांना पण एकदम विनंती आहे माझी, तुम्हाला करावंच लागणार आहे. मी नाही असतला भाग नाही, करावं लागेल तुम्हाला, पण तुमच्या जीवापेक्षा लय मोठं काही नाही. जिएंगे तो और लढेंगे, किती भरता येत्या मित्रांनो. परंतु आज जो मुलगा गेलाय त्याच्या कुटुंबियावर जे दुःखाचा डोंगर आहे, याचं शब्दात व्यक्त होत नाही. गव्हर्नमेंटला विनंती आहे, त्या कुटुंबियांना त्याच्या आर्थिक मदत द्यावी काहीतरी, तर खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली आहे. आणि यापुढे अशा गोष्टी होऊ नये याच्यासाठी थोडा टाइम शेड्यूल करा. मुलांची पण थोडीशी काळजी घ्या, कारण आपणही तिथून गेलेलो आहोत. किती बेकारी हे पोलीस भरती जे मुलं करतात, त्यांचे खाचे वांदे येतं, राहायचे वांदे येतं परमनंट, आणि तिथं आल्यावर अशी डायरेक्ट संपायले.
पुस्तक घेण्याला पैसे नाहीत पोरायला, शूज घ्यायला पैसे नाहीत मुलांना पळायला. ग्राउंड करत असताना 5-6 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष त्यांनी जे दिवस रात्र मेहनत केली त्याचं त्यांना हे फळ भेटू नये याच्यासाठी तुम्हाला फक्त जोपर्यंत ग्राउंड चालू आहे व्यवस्था चांगली ठेवायची. ग्राउंडचा टाइम फिक्स, निरा ढोरायवानी पळू नका. त्यांना आपल्या या मित्राला अगदी मनातून भावपूर्ण श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.